नमस्कार, DS पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे येवला येथून जात असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांनी मंत्री रावल यांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान केला. त्यांनी रावल यांना येवला नगरीची ओळख असलेल्या पैठणी शाल देऊन गौरव केला. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कांदा प्रश्न यावर मंत्री रावल यांनी सविस्तर चर्चाही केली. तसेच येवला शहराची ओळख असलेल्या पैठणी उद्योगाबाबतही त्यांनी चर्चा केली. या प्रसंगी भाजपाचे बापूसाहेब गाडेकर, नानासाहेब लहरे, राजू परदेशी यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. नाही, हे खरं आहे की जगामध्ये जे युद्ध होतं आहे आणि त्या युद्धामुळे कांदा आणि अनेक पिकं आपल्या अडचणीत आलेले आहेत. परंतु त्यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः सगळ्या प्रमुख लोकांना, मंत्र्यांना, आमदारांना सगळ्यांना बोलून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 दिवसापूर्वी ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कांद्यासंदर्भातल्या दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोघा प्रकारच्या उपाययोजनावर चर्चा झाली. तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि म्हणून त्यावर कृषी सचिव, पणन सचिव आणि वित्तचे सचिव या तिघं सचिवांचं एक समिती बनवण्यात आली. त्यांना एक 7 दिवसामध्ये त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय भरीव मदत करता येईल राज्य सरकार त्याच्यासाठी ती करणार है. देश के मजबूत पंतप्रधान माननीय मोदी साहब प्रधानमंत्री के नेतृत्व में सारे विश्व से हमारे कल्याणकारी और प्यार के रिश्ते, अच्छे रिश्ते, और पूरा विश्व ये चाहता है कि भारत को हर तरीके से मदद करे. और चिंता का कोई विषय नहीं. दुख की बात है कि इस संकट की घड़ी में और चिंता के विषय में पूरी दुनिया में जब चिंता हो रही तो अपना देश सुरक्षित है, लेकिन कुछ विरोधी तत्व पॉलिटिकल एजेंडा लेकर लोगों में भ्रम तैयार करने की कोशिश कर रहे, लोगों में चिंता तैयार करने की कोशिश कर रहे, और ये चिंता के वजह से कोई स्टोरिंग करे, कुछ ज़्यादा से होर्डिंग करे, इस प्रकार का माहौल बनाने की वो कोशिश कर रहे हैं. लेकिन लोग जागरूक हैं, देश में जागरूकता है, जिनको जो जो चाहिए वो वक्त पे मिल रहा है. लेकिन अगर हम लोग स्टोरिंग करेंगे, उसको अगर हम उसका साटा करेंगे और ज़रूरत से ज़्यादा वो चीज़ को खरीदेंगे तो मार्केट में चिंता का विषय होता है. लेकिन आपने देखा कि इतना सब परिस्थिति में भी दुनिया में जब चिंता का विषय है, भारत में कोई चिंता का विषय नहीं, क्योंकि भारत की सरकार प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, हमारे सारे मंत्रियों के नेतृत्व में सभी चीज़ों की उपाय योजना कर रहे हैं. और आप देखोगे कि धीरे धीरे परिस्थिती नॉर्मल है ही और नॉर्मल ही राहील. हे महाराष्ट्रामधलं राजकारण अत्यंत स्थिर आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोघंही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार अत्यंत मजबूतीने सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व घटकांसाठी काम करते. आणि मग आता सगळ्यांचा फोकस हा विकासावर आहे, सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे. फार मोठी घोषणा ही कर्जमाफीची मुख्यमंत्री मोदयांनी ही घोषणा केली, त्याच्यावर काम करायचं. आणि म्हणून या सगळ्या विषयाला फार वेळ नाही आणि याच्यामधलं फार तथ्य नाही. सध्या दुखापत प्रकरण गाजत आहे. कोर्टात त्याने असा कांगावा केलाय की नीरज जो त्याचा सेक्रेटरी होता त्याला कोणीतरी कट करून माझ्याकडे पाठवलं. हे खरं तर राज्याचे मुख्यमंत्री महोदय, हे गृहमंत्री देखील आहे, यांनी सविस्तर याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं आहे की हा जे भोंदू प्रकार जे चालले आहेत हे समाजासाठी चुकीचे आहेत आणि म्हणून कायद्याच्या चाकोरीमधले कडक कारवाई या सगळ्यांवर होणार. आणि आपण पाहणार जसं जसं काळ जाईल, दिवस जाईल, सगळे प्रकरण उघडकीस येतील आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील, जे जे कोणी संबंधित असतील, जे मदतगार असतील, त्या सगळ्यांवर कायद्याचा बडगा, कडक कारवाई होईल.